ती पेन आणण्यासाठी आत गेली तेव्हा तो पाठोपाठ घरात शिरला. दरवाजा आतून बंद केला. यानंतर त्याने तरुणीवर क्रूरपणे अत्याचार केला. कोंढव्यातील एका सोसायटीत राहणारी ही तरुणी ची घरी एकटीच होती, कारण तिचा भाऊ बाहेर गावी गेला होता. आरोपीने याचा फायदा घेत कुरिअर डिलिव्हरी एजंट असल्याचा बहाणा केला. दरवाजाची बेल वाजवली आणि म्हणाला, बँकेकडून तुमचं कुरिअर आलंय, सही करा. तरुणीने सांगितलं की तिने कोणतंही कुरिअर मागवलं नव्हतं, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. त्याने पेन नसल्याचं सांगून तिला आतून पेन आणण्यास सांगितलं. ती पेन आणण्यासाठी आत गेली तेव्हा तो पाठोपाठ घरात शिरला. दरवाजा आतून बंद केला. पोलिसांच्या माहितीनुसार यानंतर त्याने तरुणीवर क्रूरपणे अत्याचार केला. तपासात असंही समोर आलंय की त्याने तिला बेशुद्ध करण्यासाठी कदाचित रासायनिक स्प्रे किंवा गुंगीचं औषध वापरलं असावं. रात्री 8:30 वाजता तिला शुद्ध आली तेव्हा तिने नातेवाईकांना संपर्क केला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. पण या सगळ्यात सर्वात भयानक बाब म्हणजे आरोपीने तिच्या फोनमधून तिचा सेल्फी काढला. मी पुन्हा येईन असा धमकीचा मेसेज लिहिला. एवढंच नाही, त्याने तिचे फोटो ऑनलाईन लीक करण्याची धमकी सुद्धा दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं दिसतंय की हा व्यक्ती खऱ्या कुरिअर कंपनीचा कर्मचारी नसावा. त्याने कुरिअर डिलिव्हरी एजंटचा बनाव केला असावा, कारण कोणत्याही कुरिअर कंपनीशी त्याची ओळख अद्याप सिद्ध झालेली नाही. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील आणि सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासला आहे, ज्यामध्ये आरोपीचा चेहरा कैद झाला आहे, पण त्याची ओळख अजूनही निश्चित झालेली नाही. कोंढवा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 77 आणि 351 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की आरोपी हा योजून केलेला गुन्हा असावा. त्याने एकटी तरुणी असल्याची खात्री करूनच हा कट रचला असण्याची शक्यता आहे. पण तो कोण होता, कुठून आला आणि त्याने कोणत्या कुरिअर कंपनीचं नाव सांगितलं, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही स्थानिक वृत्तानुसार तो एखाद्या स्थानिक टोळीचा सदस्य असू शकतो, याची पुष्टी सुद्धा झालेली नाही. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ 10 विशेष पथकं तयार केली आहेत. गुन्हे शाखा आणि विभागीय पथकांचा समावेश आहे. सोसायटी आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. डीसीपी शिंदे यांच्या मते आरोपीने बेशुद्ध करण्यासाठी स्प्रेचा वापर केला असल्याची शक्यता आहे. न्यायवैद्यक पथक या दिशेने तपास करत आहे. पोलिसांना विश्वास आहे की सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपी लवकरच पकडला जाईल. या घटनेने पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. कुरिअर डिलिव्हरीच्या नावाखाली असे गुन्हे हा एक नवीन धोका आहे. यापूर्वीही पुण्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत, जसं की बापदेव घाटातील सामूहिक अत्याचाराचं प्रकरण. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोसायटीमध्ये सिक्युरिटी रूम जवळ कुरिअरवाल्यांना थांबवून कुरिअर घेणाऱ्याला खाली बोलवण्याची सूचना काहींनी केली आहे.